नमस्कार, मी डॉक्टर प्रीती नाईक. अर्थशास्त्राच्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण MA भाग 2 चा वित्तीय बाजार आणि वित्तीय संस्था हा जो विषय आहे या विषयाला आपण सुरुवात करणार आहोत. या विषयामध्ये आपल्याला पैसा म्हणजे काय, वित्त म्हणजे काय, भांडवल म्हणजे काय, वेगवेगळ्या वित्तीय संस्था कोणकोणत्या आहेत, मध्यवर्ती बँक काय आहे, मध्यवर्ती बँकांची कार्य काय आहे आणि वेगवेगळे वित्तीय बाजार कसे कोणत्या प्रकारचे आहेत, त्याचे कार्य काय आहेत या संबंधी आपल्याला माहिती या विषयामध्ये मिळणार आहे. तर हा विषय जो आहे पैसा, भांडवल, पैशाशी संबंधित ज्या संस्था या विषयाशी रिलेटेड असल्यामुळे आपल्याला इथे पैसा म्हणजे काय हे आधी माहिती असणे आवश्यक आहे. मग आपल्याला पैसा हा कोणत्या गोष्टीला म्हणायचं हे आधी आपण जाणून घेऊया. तर पैसा ही अशी एक विशिष्ट वस्तू नाहीये की एका गोष्टीला त्या वस्तूला पैसा म्हणायचं. जसं एका टेबलला आपण टेबलच म्हणूया, सगळीकडे प्रत्येक जण त्या वस्तूला टेबलच म्हणेल, तसं पैशाच्या बाबतीत नाहीये की कोणत्याही देशामध्ये वेगवेगळे चलन अस्तित्वात आहे. आपल्या देशामध्ये रुपया आहे, अमेरिकेत डॉलर आहे, इंग्लंडमध्ये पौंड आहे, जपानमध्ये येन आहे. तर वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळं चलन आहे. तर ह्या वेगवेगळ्या देशामध्ये त्या चलनाला तिथे पैसा म्हटले जातं. जसं आपल्या देशामध्ये रुपयाला आपण पैसा म्हणतो, इंग्लंडमध्ये पौंडला पैसा म्हटले जाते, अमेरिकेमध्ये डॉलरला पैसा म्हटले जाते आणि जपानमध्ये येनला पैसा म्हटले जाते. मग पैसा ही अशी एक वस्तू नाहीये की जिला आपण पैसा म्हणूया. पैसा हे काय आहे, एक चलन माध्यम आहे. ज्या देशामध्ये तेथील सरकारने ज्या वस्तूला विनिमय माध्यम म्हणून स्वीकार्यता दिलेली आहे अशी वस्तू म्हणजे त्या देशामध्ये त्या वस्तूला पैसा म्हटले जातं. जसं आपल्या देशामध्ये रुपया या विनिमय माध्यमाला सरकारने मान्यता दिलेली आहे, म्हणून आज आपण आपल्या चलनामध्ये, आर्थिक व्यवहारांमध्ये रुपया या चलनाचा उपयोग करतो. तर आपल्या देशामध्ये आपण रुपयाला पैसा म्हणतो. अमेरिकेच्या सरकारने डॉलरला मान्यता दिलेली असल्यामुळे अमेरिकेमध्ये डॉलर हे पैसा आहे. तर प्रत्येक देशामध्ये चलन विनिमय माध्यम म्हणून जी वस्तू वापरल्या जाते त्या वस्तूला आपण पैसा म्हणायचं. तर सर्वप्रथम अर्थतज्ञांनी ज्या काही व्याख्या केलेल्या आहेत की हा पैसा आपण कुठलीही एक वस्तू नाही, प्रत्येक ठिकाणी पैशाची स्वरूप हे बदलत आहे. म्हणून अर्थतज्ञांनी पैशाची जी व्याख्या केलेली आहे ती त्याच्या स्वरूपावरून न करता त्याच्या कार्यावरून केलेली आहे. पैशाची व्याख्या त्याच्या कार्यावरून केलेली आहे. ज्या ठिकाणी विनिमय माध्यम म्हणून जी वस्तू कार्य करते ती वस्तू म्हणजे पैसा होय. ज्या ठिकाणी जी वस्तू विनिमय माध्यम म्हणून स्वीकारल्या जाते, तिला मान्यता असते, त्या वस्तूला आपण पैसा म्हणायचं. तर वॉकरने ही व्याख्या अशी आणखी एक व्याख्या केलेली आहे. ती व्याख्या अशी आहे की जी वस्तू पैशाचे कार्य करते ती वस्तू म्हणजे पैसा होय. जी वस्तू पैशाचे कार्य करते ती वस्तू म्हणजे पैसा होय, अशी व्याख्या वॉकरने केलेली आहे. आणि क्रॉथरने आणखी एक दुसरी व्याख्या केलेली आहे. ती व्याख्या अशी आहे की जी वस्तू विनिमय माध्यम म्हणून स्वीकारल्या जाते, जी वस्तू विनिमय माध्यमाचे कार्य करते म्हणजे पैशाचे देवाणघेवाणीचे कार्य करते ती वस्तू, आणि जी वस्तू मूल्यमापनाचे कार्य करते आणि जी वस्तू मूल्य संग्रहणाचे काम करते ती वस्तू म्हणजेच पैसा होय. पैशाचे कार्य कोणते आहेत? मुख्य कार्य विनिमय माध्यम म्हणून पैसा कार्य करते, मूल्यमापनाचे कार्य करते आणि मूल्य संग्रहणाचे काम करते. ही कार्य करणारी जी वस्तू असते तिला आपण पैसा म्हणायचं. म्हणजेच काय की पैशाचे कार्य करणारी जी वस्तू असते, हे 3 कार्य करणारी जी वस्तू आपण चलनामध्ये वापरतो तिलाच आपण पैसा म्हणायचं. तर ही झाली व्याख्या पैशाची. आता आपण पैशाची कार्य काय असतात, वित्त काय आहे आणि पैसा आणि वित्त यामध्ये फरक काय आहे ते पाहणार आहोत. तर पैसा म्हणजे काय, पैशाची कोणकोणती कार्य असतात ते पाहूया.
आपण जेव्हा आर्थिक व्यवहार करत असतो तेव्हा आपला आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी आपल्याला पैशाची गरज असते. पैशाशिवाय कुठलाही आर्थिक व्यवहार पूर्ण होत नाही. तर मग आर्थिक व्यवहारामध्ये आपण कोणकोणते कार्य पैसा करत असतात ते पाहूया. आर्थिक व्यवहारामध्ये पैसा हा विनिमय माध्यमाचे कार्य करते. पैशाचे हे मुख्य कार्य आहे. विनिमय माध्यम म्हणून कार्य करत असते पैसा. तर विनिमय माध्यम म्हणजे काय? जेव्हा आपण वस्तू खरेदी करतो तेव्हा आपण दुकानदारांना पैसे देतो आणि ती वस्तू विकत घेतो. तर हे काय झालं? विनिमय झाला. तर अशा प्रकारे वस्तू देवाणघेवाणांमध्ये जेव्हा आपण वस्तू बाजारात विकल्या जात असते, खरेदी केल्या जात असते, तेव्हा विनिमय होत असतो. पैशाची देवाणघेवाण होते, वस्तूची देवाणघेवाण होते, त्यालाच आपण विनिमय म्हणायचं. आणि पैसा हा विनिमयाचे कार्य करते. विनिमयाचे कार्य पैसा करत असते. हे पैशाचे मुख्य कार्य आहे. दुसरं कार्य असं आहे पैशाचं, पैसा हा मूल्यमापनाचे कार्य करत असते. मूल्यमापनाचे कार्य म्हणजे काय? समजा आपण बाजारामध्ये एखादी वस्तू आणायला गेलो तेव्हा त्या वस्तूचे मूल्य आपण त्याच्यावर दर्शवलेली किंमत ती आपण पाहत असतो आणि त्याचे मूल्य तेवढे दुकानदारांना देत असतो. ती किंमत जी दर्शवलेली असते त्यावर ती म्हणजे त्याचं मूल्य असतं. ते मूल्य कशात असतं? पैशाच्या स्वरूपात दिलेलं असतं. मग आपण दुकानदाराला तेवढे पैसे दुकानदाराला देत असतो. म्हणून त्यात काय होतं की वस्तूचे मूल्यमापन आपण पैशात करत असतो. आपण कधीही दुकानदाराला आपल्या मनाने पैसे कधीही देणार नाही की ही वस्तू 10 रुपयाची आहे आणि आपण 20 रुपयाला दुकानदाराला देते, असं होत नाही. आपण त्यावरील ठराविक किंमतच आपण दुकानदाराला देतो. म्हणजेच काय की तिथे वस्तूचे मूल्यमापन आपण पैशामध्ये करत आहोत की 10 रुपयाची वस्तू आपल्याला त्या वस्तूचे मूल्य 10 असेल तर आपण त्याला 10 रुपये पेड करतो. तर वस्तूचे मूल्यमापन आपण कशात करतो? पैशात. म्हणजेच पैसा हे मूल्यमापनाचे साधन आहे आणि मूल्यमापनाचे कार्य हे पैसा करत असते. त्यानंतर मूल्य संग्रहणाचे काम सुद्धा पैसा करत असते. मूल्य संग्रहणाचे काम म्हणजे काय की आपण भविष्यामध्ये आपल्याला जर एखादी मोठी वस्तू खरेदी करायची आहे तर ती वस्तू खरेदी करण्यासाठी आपण आपल्या जवळचे असलेले जे काही बचत उत्पन्न आहे त्यातून थोडी थोडी बचत आपण करत असतो. आणि नंतर भविष्यात जर तेवढी रक्कम आपल्याजवळ जमली तर आपण ती वस्तू खरेदी करू शकतो. मग आपण भविष्यातील खरेदी करण्याची क्षमता आपण स्वतःजवळ थोडी थोडी करत आपण जवळ बाळगली होती आणि मग एकत्र जमवून आपण ती वस्तू खरेदी करू शकलो. तर त्यासाठी आपण काय केलं की पैशाच्या स्वरूपात ती बचत केली. मग आपण जी थोडी थोडी बचत आपण पैशाच्या स्वरूपात केली ती बचत म्हणजे आपले मूल्य संग्रहण होते. की भविष्यात आपल्याला 2 लाखाची वस्तू खरेदी करायची आहे, त्यासाठी आपण पर मंथली 10,000 रुपये जमा केले. तर आपली जी 2 लाखाची खरेदी क्षमता आहे ती आपण थोडी थोडी करून आपण 2 लाखाचं जे मूल्य आहे ते आपण पैशामध्ये साठवले. पैशाचे मूल्य आपण वस्तूचे मूल्य जे आपल्याला जे खरेदी करायची होती ती मूल्य आपण पैशात साठवले आणि हळूहळू ते जमा करून आपण ती वस्तू खरेदी केली. पण आपल्याला जर आता ही जी वस्तू 2 लाखाची खरेदी करायची असेल ती वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्याला असे आपण मूल्य संग्रह केले म्हणून ती वस्तू खरेदी करू शकलो. तर आपण मूल्य संग्रह कशात केला? पैशामध्ये. त्या ठिकाणी आपण वस्तू जमवल्या असत्या तर काही आपलं मूल्य संग्रहण झालं नसतं, कारण वस्तू जमवून आपण भविष्यामध्ये एखादी वस्तू खरेदी नाही करू शकत. म्हणून पैसा हे असं माध्यम आहे की त्यामध्ये आपण भविष्यातील खरेदी शक्ती किंवा खरेदी क्षमता टिकून ठेवू शकतो. आपलं भविष्यातली मूल्य आपण त्याच्यामध्ये जमवू शकतो. म्हणून पैसा हे मूल्य संग्रहणाचे काम सुद्धा करते. हे पैशाचे मुख्य कार्य आहे. आणि आणखी एक कार्य पैसा करत असते की भविष्यातील जी देणी आहे ते देणी फेडण्याचे माध्यम म्हणून सुद्धा काम करत असते. आपण समजा एखाद्या आपल्या मित्राचे उधार पैसे घेतलेले असतील आणि आपल्याला ते पेड करायचे आहे भविष्यामध्ये, तर जेव्हा आपण त्याला पेड करू तेव्हा आपण ते पैशामध्येच आपल्याला ते पेड करावे लागतील आणि पैशामध्येच आपण पेड केले तर ते स्वीकार करेल. नाहीतर आपण ती एखाद्या मित्राचे पैसे उधार घेतले आणि ते आपण वस्तूच्या स्वरूपात त्याला दिले तर तो स्वीकार करणार नाही. त्याला आपल्याला जी देणी आहे ती देणी आपल्याला पैशाच्या स्वरूपातच दिले तर समोरचा व्यक्ती ऍक्सेप्ट करतो. म्हणजे आपल्याला भविष्यातली देणी कशात फेडायची असते? पैशाच्या स्वरूपात द्यायची असतात. तर भविष्यातील देणी फेडण्याचे कार्य सुद्धा आपण पैशाच्या माध्यमाने करू शकतो. आपण
विविध बँकांचे कोणी कर्ज घेतलेलं असतं तेव्हा सुद्धा आपल्याला जेव्हा ती कर्ज फेडायची असतात ती आपण पैशाच्या स्वरूपामध्ये फेडत असतो. म्हणजेच काय, भविष्यातील देणी फेडण्याचं कार्य सुद्धा पैसा हे करत असते. तर या व्यतिरिक्त आणखी पैसे काय कार्य करतो ते आपण पाहूया. तर हे जे कार्य होते आतापर्यंतचे ते जे मुख्य कार्य आहे पैशाचे, विनिमयाचे माध्यम म्हणून कार्य करणे, मूल्यमापनाचे कार्य करणे, मूल्य संग्रहणाचे कार्य करणे आणि भविष्यातील देणी फेडण्याचं कार्य करणे, हे कार्य पैशाचे मुख्य कार्य आहे. आता आपण आणखी पैसा आपल्या आर्थिक व्यवहारामध्ये कसा उपयोगी येतो ते पाहूयात. आपण जेव्हा समाजामध्ये आपण वेगवेगळ्या वस्तू बाजारामध्ये खरेदी करायला जातो तेव्हा काय असतं, त्या वस्तूचे मूल्य आपण पैशामध्ये तिथे लिहिलेले असते. त्या वस्तूचे मूल्य पैशामध्ये त्या वस्तूच्या लेबलवर लिहिलेले असते. ती वस्तू, ते जे लिहिलेलं मूल्य असतं, ती लिहिलेलं मूल्य म्हणजे त्या वस्तूची किंमत असते. म्हणजेच काय की वस्तूचे मूल्यमापन आपण पैशात केले आणि त्या वस्तूची मूल्यमापन करून जी किंमत आपण त्याच्यावर लिहिलेली असते तीच किंमत म्हणजे त्या वस्तूची किंमत असते. ते मूल्यमापन म्हणजे त्या वस्तूची किंमत असते. आणि अशाच प्रकारे बाजारामध्ये अनेक प्रकारच्या वस्तू असतात. त्या सगळ्या वस्तूंवर वेगवेगळे मूल्य आपल्याला दिसून येते. मग हे काय असतं, त्या वस्तूचे किमती, ते जे मूल्य असतं ना त्यावर लिहिलेलं ते म्हणजे वस्तूच्या किमती असते. तर बाजारामध्ये वेगवेगळ्या वस्तू असतात, ते वस्तूंचे वेगवेगळे मूल्य असतं. असे का असतं, कारण त्या वस्तू बनवण्यासाठी, त्या वस्तू तयार करण्यासाठी लागलेले जे साधन असतात, उत्पादनाची साधनं असतात, त्या साधनाचा खर्च हा वेगवेगळा असतो. जसे एक मोबाईल बनवण्याचा खर्च वेगळा आहे, एक टीव्ही बनवण्याचा खर्च वेगळा आहे, किंवा एखादी प्लास्टिक वस्तू बनवण्याचा खर्च वेगळा आहे. तर त्या वस्तूचे मूल्य कसे राहतील, वेगवेगळे राहील. मग वेगवेगळ्या वस्तूचे मूल्य हे वेगवेगळे कशामुळे असतात, कारण त्याला लागलेला जो उत्पादनासाठी खर्च हा वेगळा असल्यामुळे त्याचे वस्तूची मूल्य हे वेगवेगळे असते. तर बाजारामध्ये वेगवेगळ्या वस्तूचे मूल्य वेगवेगळे असणे हे एक किंमत यंत्रणा अशा प्रकारे बाजारात तयार होत असते. किंमत यंत्रणा अशा प्रकारे बाजारामध्ये असते की प्रत्येक वस्तूची किंमत वेगवेगळी असते, कारण तिथे वस्तूचे उत्पादन घटकांना लागणारा खर्च वेगळा असतो आणि त्यानुसारच त्या वस्तूची किंमत ही ठरत असते. वस्तूची किंमत कशी ठरते, त्याला लागलेल्या उत्पादन साधनाच्या आधारे वस्तूची किंमत ही ठरत असते. म्हणूनच अशा प्रकारे वस्तूची आपण साधनांना दिलेला जो मोबदला आहे त्यानुसार आपण वस्तूची किंमत ठरवतो आणि ही किंमत या अशा ठरवलेल्या किमतीमुळे बाजारामध्ये एक किंमत यंत्रणा तयार होते. तर ही किंमत यंत्रणा टिकवण्यासाठी पैसा हे मुख्य कार्य करत असते. पैसा जर नसेल तर आपण या वस्तूचे मूल्य काढू शकणार नाही, या वस्तूच्या किमती ठरवू शकणार नाही आणि साधन घटकांना, जे काही उत्पादनाच्या साधन घटकांना जे काही मोबदला द्यायचा असेल तो पण ठरवू शकणार नाही. तर पैसा आहे म्हणून बाजारामध्ये किंमत यंत्रणा आहे, ती व्यवस्थित किंमत यंत्रणा कार्य करू शकते आणि त्यामुळेच वस्तूचे मूल्यही ठरू शकते पैसा असल्यामुळे, आणि साधन घटकांना मिळणारा मोबदला सुद्धा आपण पैशामध्ये व्यक्त करू शकतो. असं पैसा हे उत्पादनासाठी, किंमत ठरवण्यासाठी सुद्धा उपयोगी आहे. त्यानंतर हिशोबाची मात्रा म्हणून सुद्धा पैसा मुख्य कार्य करत असते. हिशोबाची मात्रा म्हणजे काय की आपल्याला समाजामध्ये आपण वेगवेगळे हिशोब करत असतो की आपण आपल्या जे उत्पादन संस्था आहेत, कारखाने असतील, उत्पादन संस्था असतील, कुटुंब संस्था असतील किंवा अन्य काही संस्था असतील, दुकान असतील, या सर्वांना हिशोब करावा लागतो की त्यांना उत्पादन किती झालेलं आहे, खर्च किती झालेला आहे, नफा किती झालेला आहे, तोटा किती झालेला आहे. त्यानंतर त्यांना एकूण उत्पादन लॉस किती झालेला आहे किंवा एकूण त्यांना कच्चा माल किती लागलेला आहे, त्यांना एकूण घटकावर खर्च किती होत आहे, वेगवेगळ्या घटकावर किती खर्च होत आहे, किंवा एखादी कुटुंब संस्था असेल तर त्या कुटुंबांचं इयरली उत्पन्न किती आहे, खर्च किती आहे, देणी किती आहे, उत्पादन संस्थांच्या भविष्यातल्या देणी किती आहेत, भांडवल किती लागणार आहे, या सगळ्या हिशोब हे अनेक संस्था करत असतात. तर या सगळ्या संस्थांचा हिशोब आपण पैशात ठेवत असतो. या सगळ्या संस्था
त्यांचा हिशोब हा पैशात मोजत असतात आणि पैशामध्ये ठेवत असतात त्या लिहून. म्हणजेच काय की हिशोबाची मात्रा म्हणून पैसा हे कार्य करते. जर पैसा घटक हा नसेल तर इथे वेगवेगळ्या हिशोब हा कशा ठेवला असता, ठेवू शकलं नसतं किंवा ते वस्तूच्या स्वरूपामध्ये असे ठेवावं लागलं असतं. तर अशा प्रकारे हिशोबाची मात्रा म्हणून पैसा हे एक कार्य करत असते. त्यामुळे आर्थिक घटकांना वेगवेगळे जे मूल्य द्यायचे असतात ते मूल्य व्यवस्थितपणे देता येतात आणि हिशोब सुद्धा व्यवस्थित ठेवता येतो. हे कार्य आणखी आर्थिक व्यवहारामध्ये पैसा करत असतात. आणखी आता आपल्याला पैशाचे कार्य माहिती झालेले आहे की पैसा हे आर्थिक व्यवहारामध्ये एक महत्त्वपूर्ण घटक आहे. मग वित्त म्हणजे काय, पैसा आणि वित्त यामध्ये काय फरक आहे हे पाहूयात. पैसा म्हणजे आपल्याला समजलेला आहे. तर वित्त म्हणजे काय, आपण आपल्याला समजा एखादा उद्योग स्थापन करायचा आहे. मग आपल्याला उद्योग स्थापन करायचं असलं तर आपल्याला सर्वप्रथम काय पाहिजे असते, भांडवलाची गरज असते. मग भांडवल हे आपण कुठून तरी उभं करत असतो, कारण भांडवल हे खूप मोठ्या प्रमाणावर लागत असतं. तर उदाहरणार्थ पाहता आपल्याला 31 लाख आपल्याला व्यवसायाला भांडवल लागणार आहे. तर आपण काय करतो, आपण आपल्या जवळची बचत आधी पैशात मोजतो की आपली बचत किती आहे ती गृहीत धरतो. त्याच्यानंतर मग आणखी जो पैसा उर्वरित तो कुठून आणायचा, मग आपण आपल्या जवळची जी वस्तू स्वरूपातली जी मालमत्ता आहे त्या मालमत्तेला आपण पैशात रूपांतर करतो. म्हणजे आपला प्लॉट असेल, आपली जमीन असेल, मौल्यवान धातू असतील किंवा अन्य काही असेल, जमीन जुगला, तर ह्या सर्वांना आपल्याला पैशात रूपांतर करावं लागतं आणि त्याचा आपण मग आपल्या व्यवसायासाठी उपयोग करू शकतो. किंवा आपण एखाद्या वित्तीय संस्थांकडे जातो, बँकांकडे जातो आणि बँकातून आपण ते कर्ज म्हणून घेत असतो. तर अशा प्रकारे आपलं भांडवल तयार होतं. तर हे जे भांडवल असतं हे जे संपूर्ण एकत्रित करून आपलं जे तयार झालेलं एकत्रित पैशाची मात्रा असते ती मात्रा म्हणजेच वित्त होय. आपल्याला उद्योगासाठी लागणारे जे 30 लाख भांडवल आपल्याला लागणार होतं आणि आपण ते अशा स्वरूपाने तयार केलं की एखादी मालमत्ता विकून आपण त्याला पैशात रूपांतर केलं, बँकांतून आपण कर्ज घेतलं, त्यातून आपण एकत्रित जे आपलं भांडवल तयार होईल त्यालाच आपण वित्त म्हणायचं. तर ज्याच्या वित्त म्हणजे समजलं ना की वित्त म्हणजे ज्या घटकाचा आपण पैसा उद्योगासाठी वापर करतो, ज्या पैशाचा आपण उद्योगासाठी वापर करणार आहोत भांडवल म्हणून, त्यालाच आपण वित्त म्हणतो. ठीक आहे. आणि बचत कुणाला म्हणतो, आपण उत्पादन जे घेत असतो, उत्पन्न जे आपलं असतं त्या उत्पन्नातून आपण थोडी आपल्या गरजा भागून जे आपली शिल्लक उरते त्याला आपण बचत म्हणतो. आणि ही बचत आपण गुंतवणूक करत असतो एखाद्या स्थावर मालमत्तेमध्ये किंवा एखाद्या मौल्यवान धातूमध्ये किंवा एखाद्या वाहन उपकरण यामध्ये आपण ती गुंतवत असतो किंवा डिपॉझिट्समध्ये आपण ती गुंतवत असतो. तर गुंतवणूक वेगळी, बचत वेगळी आणि वित्त वेगळं हे आपल्याला माहिती पाहिजे. तर वित्त म्हणजे जे उद्योगासाठी लागणारं जे भांडवल आहे त्याला आपण वित्त म्हणायचं. तर या वित्तीय संस्था ज्या असतात, या वित्तीय संस्था अशा प्रकारे समाजाची एकूण बचत गोळा करतात आणि त्या बचतीचं रूपांतर वित्तात करत असतात. वित्तीय संस्था काय करतात, समाजाची बचत गोळा करून त्याचं रूपांतर भविष्यातील गुंतवणुकीसाठी उद्योग संस्थांना त्या पुरवत असतात, भांडवल म्हणून पुरवत असतात. म्हणजे वित्तीय संस्था ह्या वित्त पुरवण्याचं कार्य करत असतात. तर वित्तीय संस्था स्थावर मालमत्तेचं रूपांतर वित्तीय मालमत्तेमध्ये करत असतात. स्थावर स्वरूपाचे जे वित्त पैसा असतो त्याचं वित्तीय स्वरूपामध्ये रूपांतर करतात आणि त्याचा उपयोग उद्योगांमध्ये किंवा व्यवसायामध्ये करण्यास मदत करत असतात. आणि त्यातूनच मग जे उद्योगदार आहेत किंवा कारखानदार आहेत ते त्यातूनच त्यांना जे लागणारे उत्पादन साधनांचे जे काही त्यांना खर्च असतात, कामगाराचं वेतन आहे, कच्चा मालाचा खर्च आहे, विजेचा खर्च आहे, भांडवलाचं व्याज आहे, त्याच्यानंतर दळणवळणाचा खर्च आहे, हा संपूर्ण खर्च कारखानदार या वित्तातून करत असतात. म्हणजे वित्त हे भांडवल कारखान्यासाठी किती महत्त्वपूर्ण असतं आणि ते
वित्तीय संस्था हे उद्योगांना पुरवत असतात. तर आपल्याला माहिती आहे, हे झालं वित्ताबद्दल. तर पैसा ह्या घटकामध्ये राष्ट्रीय उत्पन्न हे मोजल्या जात असतं. जसं राष्ट्रीय उत्पन्न हे पैसा ह्या घटकामध्ये मोजल्या जात असते. कशा प्रकारे देशामधलं जे समाजामधलं उत्पन्न आहे, समजा एखाद्या वैयक्तिक संस्थेचं उत्पन्न आहे किंवा देशाचं उत्पन्न आहे, राष्ट्रीय उत्पन्न, हे आपण पैशामध्ये मोजत असतो. तर पैसा आहे म्हणून आपण राष्ट्रीय उत्पन्न पैशामध्ये मोजू शकतो. आणि या राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण सुद्धा आपण पैशातच करत असतो. राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण म्हणजे जिथे आपल्याला जो एकूण उत्पन्न आहे देशाचं ते वेगवेगळ्या घटकांना आपण वितरित करत असतो. जसं आरोग्य क्षेत्राला वेगळं, शिक्षण क्षेत्राला वेगळं, ग्रामीण विकासाला वेगळं, रेल्वे खात्याला वेगळं. तर अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण सुद्धा पैशातच होत असते. तर पैसा हा घटक राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण आहे आणि राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण करण्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. आणि जे वेगवेगळे उत्पादन साधन आहेत, जे वेगवेगळे उत्पादन घटक आहेत, या घटकांना सुद्धा एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्यांचा वाटा असतो, तर वितरणामध्ये सुद्धा त्यांचा हक्क असतो. म्हणून या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये ज्या ज्या घटकांनी स्वतःचा सहभाग नोंदवला आहे त्यांना सगळ्यांना त्या राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण योग्य प्रकारे होणे आवश्यक आहे. त्यासाठी सुद्धा पैशामध्ये आपण हे सगळं जे मोबदला आहे उत्पन्न साधनांचा, तो मोबदला आपण पैशामध्ये देऊ शकतो. जसं कामगाराचं वेतन आहे, त्याच्यानंतर कच्चा मालाचा खर्च आहे, जे कामगार आहेत त्यांचा मोबदला, त्याच्यानंतर मशिनरी विकत आणणे, त्याच्यानंतर व्याजदर, आणि जे उत्पादन घटकामध्ये ज्यांनी सहभाग घेतलेला आहे त्या सर्व घटकांना आपण पैशामध्ये त्यांचा योग्य मोबदला देऊ शकतो. म्हणजे न्यायपूर्वक वाटणी आपण त्या राष्ट्रीय उत्पन्नाची पैशामध्ये करू शकतो. त्यातून कुणावरही अन्याय होणार नाही. पैसा हा घटक असल्यामुळे आपण न्यायपूर्वक वाटणी करू शकतो. पैसा जर नसेल तर मात्र तिथे आपल्याला ह्या उत्पादन साधनांना जो मोबदला द्यायचा त्यामध्ये अडचण निर्माण झाली असती. म्हणून पैसा आहे म्हणून उत्पादन साधनांची आपण न्यायपूर्वक वाटणी करू शकतो. तर पैसा हा अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्नाची वाटणी करण्यासाठी सुद्धा मदतगार आहे आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी सुद्धा मदतगार आहे. तसेच पैसा हा असा घटक आहे त्या पैशामध्ये तरलता आणि गतिशीलता अशा दोन्ही गुणधर्म पैशामध्ये आढळून येतात. तरलता म्हणजे काय? तरलता म्हणजे कोणत्याही त्या वस्तूला कोणत्याही संपत्तीला पैशामध्ये बदलता येणे म्हणजे तरलता असणे. पैशामध्ये कोणता गुणधर्म आहे? तरलता हा गुणधर्म आहे की ज्या वस्तूला आपण पैशात बदलू शकतो त्या वस्तूमध्ये तरलता आहे असं म्हणतो. तर पैसा हा असा एक घटक आहे ज्याच्यामध्ये रोखता आणि गतिशीलता असे दोन्ही गुणधर्म आहेत. गतिशीलता असल्यामुळे पैसा हा आपल्या देशातच नाही तर देशाच्या बाहेर सुद्धा आपण कुठेही पाठवू शकतो. पैशामध्ये गतिशीलता असल्यामुळे पैसा हा देशातच नव्हे तर आपण जगात सुद्धा कुठेही पाठवू शकतो. म्हणून पैशामध्ये गतिशीलता आहे. म्हणजे आपलं जे भांडवल आहे, आपल्या जवळची बचत ही आपण कोणत्याही देशात गुंतवू शकतो. त्याच्यामुळे पैशामध्ये गतिशीलता गुणधर्म आहे. आणि पैशामध्ये रोखता गुणधर्म आहे. रोखता हा गुणधर्म म्हणजे काय की आपल्याजवळ असलेली जी पण संपत्ती आहे त्या संपत्तीला आपण कधीही पैशामध्ये बदलू शकतो. म्हणून पैशामध्ये रोखता गुणधर्म आहे. तर त्यामुळे काय होतं की कोणत्याही संपत्ती पैशामध्ये बदलू शकते. म्हणजे सोनं घेतलं असेल त्याला तुम्ही पैशात बदलू शकता, प्लॉट घेतला असेल त्याला तुम्ही पैशातच विकून त्याचंही पैशात रूपांतर करू शकता, इमारत असेल त्याला विकून तुम्ही पैशातच रूपांतर करू शकता. म्हणजे काय होतं की समाजातली सर्व संपत्तीला तुम्ही पैशातच रूपांतर करू शकता. म्हणून सर्व संपत्तीला एकरूपता प्रस्थापित होत असते. त्यामध्ये सर्व संपत्तीमध्ये एकरूपता प्रस्थापित होते. कारण तुम्ही सगळ्या वस्तूला विकून तुम्ही पैशातच रूपांतर करणार आहोत. मग तुमची संपत्ती कोणत्याही घटकात असो, सोन्यात असो, इमारतीत असो, स्थावर मालमत्तामध्ये असो, जमीन जुमल्यात असो, ती इक्वल टू पैसा असते. म्हणजे तुमच्याकडे
प्लॉट असेल किंवा जमीन असेल, दोन्हीचं व्हॅल्यू सेम कशामुळे आहे? कारण दोन्हीला तुम्ही पैशात कन्वर्ट करू शकता. त्याच्यामुळे समाजातील सर्व संपत्तीला एकरूपता प्रस्थापित होत असते पैशामुळे. म्हणून पैसा याच्यामध्ये रोखता गुणधर्म आहे. कोणत्याही वस्तूचा आपण रोख पैशामध्ये रूपांतर करू शकतो. म्हणून पैशात रोखता हा गुणधर्म असल्यामुळे समाजातील कोणत्याही संपत्तीला आपण पैशात रूपांतर करू शकत असल्यामुळे अशा संपत्ती ज्या व्यक्तीकडे असते त्या व्यक्तीकडे समाजामध्ये त्याची एक वेगळी शक्ती त्याच्याकडे प्रस्थापित होत असते. त्याच्याकडे एक सामाजिक शक्ती प्रस्थापित होत असते आणि त्याला समाजामध्ये एक वेगळी वित्तीय शक्ती त्याच्याकडे निर्माण होते आणि समाजामध्ये त्याला एक वेगळं स्थान सुद्धा मिळत असते. समजा एक जमीनदार आहे, त्याच्याकडे 50 एकर जमीन आहे किंवा 100 एकर जमीन आहे, तर त्याचा एक वेगळा मान तुम्हाला पाहायला मिळतो की नाही, त्या व्यक्तीकडे एवढी जमीन आहे, 100 एकर जमीन आहे, म्हणजे त्याचं एक वेगळं स्टेटस निर्माण होत असते. ते कशामुळे होते? कारण त्याच्याकडे अशी संपत्ती आहे की ज्या संपत्तीचं कधीही पैशात ते रूपांतर करून तो त्याचं काम करून घेऊ शकतो. त्याला जर कुठली अडचण आली तर तो त्याचं संपत्तीचं रूपांतर पैशात करून तो त्याचं काम कधीही पूर्ण करून घेऊ शकतो. अशा प्रकारची मालमत्ता त्याच्याकडे आहे. म्हणून त्याला समाजामध्ये एक वेगळी स्थान प्राप्त होते आणि त्याच्याकडे एक वेगळी वित्तीय शक्ती प्रस्थापित त्याच्याकडे निर्माण होत असते. तर पैसा या घटकामुळे आपल्याला प्रतिष्ठा सुद्धा मिळते आणि आपल्याला एक वित्तीय शक्ती सुद्धा आपल्याजवळ निर्माण होऊ शकते. तर हा पैसा असा एक घटक आहे ज्याच्यामध्ये रोखता सुद्धा असते आणि गतिशीलता पण असते. तर पैसा हा घटक कधीही स्वतः उत्पादन करत नाही. पैसा हा घटक हा उत्पादन करत नाही, परंतु याच पैशाचा उपयोग जर आपण एखाद्या साधनावर केला, साधनामध्ये त्याला गुंतवलं, समजा आपण पैशातून भांडवल पैशाच्या आधारे आपण एखादी उत्पादन संस्था तयार केली स्वतःची आणि त्याच्यामध्ये आपण पैसा लावून गुंतवून आपण उत्पादन घेतलं, तर मात्र आपलं उत्पादन अधिकाधिक आपण घेऊ शकतो. म्हणून पैसा हे स्वतः उत्पादन करत नाही, मात्र पैशाचा उपयोग आपण जर उत्पादनासाठी केला तर मात्र तिथून आपल्याला अधिकाधिक उत्पादन घेऊ शकतो. आपण अधिक कार्यक्षमतेने आपण जास्तीत जास्त उत्पादन त्याद्वारे घेऊ शकतो. म्हणून पैसा हे साधन आहे. पैसा हे उत्पादनाचे साधन आहे, त्याद्वारे आपण उत्पादन घेऊ शकतो, असं एक साधन आहे. तर हे सगळं आपल्याला पैशाच्या बाबतीत आज आपल्याला कळालेलं आहे की पैसा कशा प्रकारे कार्य करतो, वित्त काय असते आणि पैशाचे गुणधर्म काय आहेत. रोखता, गतिशीलता हे पैशाचे गुणधर्म आहे, हे आपल्याला समजलेलं आहे. मग आणखी एक संकल्पना याच्याशी रिलेटेड अशी आहे की पैसा आणि ज्या मालमत्ता असतात, आपल्याजवळ ज्या मालमत्ता असतात त्या मालमत्ता दोन प्रकारच्या असतात. एक पहिली मालमत्ता असते ती दृश्य मालमत्ता असते आणि दुसरी जी मालमत्ता असते ती जी मालमत्ता असते ती अदृश्य नसते, पण ती वित्तीय मालमत्ता असते. पैसा आपण आपल्याजवळ असलेली जी काही मालमत्ता असते ती दोन प्रकारची असते. एक असते दृश्य मालमत्ता, दुसरी असते वित्तीय मालमत्ता. मग दृश्य मालमत्ता म्हणजे काय, कोणाला म्हणायचं? दृश्य मालमत्ता म्हणजे आपल्या आजूबाजूला जे आपल्या इमारती, यंत्रे, वाहने, शेती किंवा प्लॉट्स किंवा जमीन जुमला हे सगळे दृश्य आहे, याला आपण दृश्य मालमत्ता म्हणायचं. यामध्ये जी काही आपली पैसा गुंतवलेला असतो त्यापासून तयार झालेली जी मालमत्ता असते ती दृश्य मालमत्ता आहे. जी आपल्याला दिसते, त्याला एक स्वरूप असते, ती मालमत्ता दृश्य मालमत्ता असते. आणि दुसऱ्या प्रकारची मालमत्ता असते ती वित्तीय मालमत्ता असते. वित्तीय मालमत्ता म्हणजे काय की समजा आपण ज्या आपल्या ठेवी आहेत, बँकांमधील ठेवी आहेत किंवा पोस्ट खात्याचे हे आहेत, बॉन्ड्स आहेत किंवा आपले LICचे जे काही स्थावर मूल्य आहेत, LICचे मूल्य आहेत, तर ह्या सर्व ज्या आपल्या गुंतवणूक असतात ह्या असतात वित्तीय मालमत्ता. या दिसत नाहीत, परंतु या आपल्या एक प्रकारच्या मालमत्ता असतात. तर या वित्तीय मालमत्ता ज्या असतात या एक असते वित्तीय मालमत्ता आणि दुसरी असते वस्तूच्या स्वरूपातली दृश्य मालमत्ता. असे दोन प्रकार आपल्या मालमत्तेमध्ये पडत असतात. आपण जे आपल्या बचत करत असतो त्या बचतीला आपण कुठेतरी गुंतवत असतो आणि त्या गुंतवणुकीतून आपण मालमत्ता निर्माण होत असते.
तर ती मालमत्ता दोन प्रकारची असू शकते. एक असते दृश्य मालमत्ता आणि दुसरी असते वित्तीय मालमत्ता. तर दृश्य मालमत्ता कुणाला म्हणायचं? जी मालमत्ता समजा आपण इमारतीमध्ये गुंतवलेली आहे, जी जमीन जुमला आहे, वाहनं आहे, उपकरणं आहे, इमारती आहेत, अशांमध्ये जी काही दृश्य मालमत्ता आहे, जी आपल्याला दिसते, भौतिक स्वरूपाची जी मालमत्ता आहे तिला आपण दृश्य मालमत्ता म्हणतो. आणि वित्तीय मालमत्ता कुणाला म्हणायचे? की ज्या मालमत्तेला आपण दृश्य नसते ती, परंतु आपल्या जवळचे बॉन्ड्स आहेत, डिपॉझिट्स आहेत बॉन्ड्स, त्याच्यानंतर आपले LICचे काही दृश्य मूल्य असलेले बॉन्ड्स आहेत किंवा आपले पोस्टाचे बॉन्ड्स आहेत. तर अशा चालू ठेवी असतील आपल्या जवळच्या, ह्या सर्व आपल्या वित्तीय मालमत्ता असतात. तर आपल्या जवळच्या मालमत्ता आपण दोन प्रकारात गुणत असतो, वित्तीय मालमत्ता आणि दृश्य मालमत्ता. तर ह्या मालमत्ता कशातून निर्माण होतात? आपण केलेली जी बचत असते, ही बचत आपण कुठेतरी गुंतवतो, त्यातून ती मालमत्ता निर्माण होत असते. तर या वित्तीय मालमत्ताला सुद्धा दोन प्रकारामध्ये मोडतात. वित्तीय मालमत्ता म्हणजे जे आपले बॉन्ड्स आहेत, पैसा आहे, नेट जे आपण पैसा जवळ बाळगलेला असतो तो सुद्धा वित्तीय मालमत्तेत येतो. तर या वित्तीय मालमत्तेला दोन प्रकारात मोडल्या जात असते. पहिला आहे पैसा आणि दुसरा आहे प्रतिरूप पैसा. मग पैसा म्हणजे आपल्याला माहिती आहे, जे आपल्याजवळ चलनी नोटा आहे, नाणी आहेत, जे आपण आर्थिक व्यवहारामध्ये रोज वापरतो, ते आपला पैसा आहे, ती आपली वित्तीय मालमत्तेचा प्रकार आहे. दुसरा आहे प्रतिरूप पैसा. ज्या पैशाला आपण कधीही, ज्या संपत्तीला, वित्तीय संपत्तीला आपण कधीही पैशात रूपांतर करू शकतो, अशा संपत्तीला आपण प्रतिरूप पैसा असे म्हणायचं. उदाहरणार्थ पाहता बॉन्ड्स आहेत, याला आपण कधीही पैशात रूपांतर करू शकतो. त्याच्यानंतर आपले LICचे जे बॉन्ड्स आहेत त्याला आपण पैशात रूपांतर करू शकतो. त्याच्यानंतर पोस्टाचे जे बॉन्ड्स आहेत त्याला सुद्धा आपण पैशात रूपांतर करू शकतो. तर अशा स्वरूपाची जी मालमत्ता असते, जिला आपण कधीही पैशाची मालमत्ता पैसा नसते, परंतु आपण त्याला पैशात लवकरात लवकर रूपांतर करू शकतो, अशा प्रकारची जी मालमत्ता असते ती प्रतिरूप पैसा म्हटल्या जाते तिला, किंवा पैसा सदृश्य मालमत्ता असे सुद्धा म्हटले जाते. ती मालमत्ता पैसा नसते, मात्र त्याचं रूपांतर आपण पैशात केव्हाही करू शकतो, अशा संपत्तीला आपण प्रतिरूप पैसा असे म्हणायचं, किंवा पैसा समीप पैसा असं सुद्धा म्हणू शकतो आपण, किंवा प्रतिरूप पैसा सुद्धा म्हणू शकतो. तर आपण आपल्या जवळची जे काही बचत आहे ती आपण जर आपण बँकेत ठेवली, तर ती जी बचत आहे ती आपली जे काही त्या बँकेच्या बचतीला आपल्याला खर्च काही लागणार नाही, आणि उलट त्याच्यामध्ये आपलं मूल्य संग्रहण होत राहील, त्यामध्ये आपलं नुकसान काही होणार नाही. परंतु आपण हीच जर आपण डिपॉझिट्समध्ये किंवा ठेवींमध्ये, बॉन्ड्स, चेक्स, याच्यामध्ये, पोस्टामध्ये जर आपण ह्याच पैसे ठेवले, यामध्ये गुंतवलेले पैसे असतील, तर त्यामध्ये आपल्याला अतिरिक्त खर्च लागणार नाही. फक्त या दोन्ही गोष्टीमध्ये, कॅश तुम्ही पैसा ठेवत आहात किंवा बॉन्ड्स घेऊन पैसा तुम्ही जमा करत आहात, तर दोन्हीमध्ये तुमचं फक्त क्रयशक्तीने तुमच्या मूल्यामध्ये आलेला जो फरक आहे, क्रयशक्ती म्हणजे मूल्यांच्या, पैशांच्या मूल्यामध्ये जो फरक आलेला आहे, त्यामुळेच फक्त तुम्हाला थोडाफार तिथे नुकसान होऊ शकतं बाजार मूल्यामुळे. नाहीतर तुम्हाला या दोन्ही गोष्टीमध्ये अतिरिक्त खर्च लागणार नाही आणि तुमचं मूल्य तिथे टिकून राहील. फक्त पैशाच्या मूल्यात जर बदल झाला तरच तुम्हाला तिथे तेवढं नुकसान होऊ शकतं या दोन्ही गोष्टीत गुंतवलेले पैशामुळे. त्याच्यानंतर जर तुम्ही हेच पैसे जर तुम्ही रोखांमध्ये म्हणजे शेअर्समध्ये जर गुंतवले, तर मात्र व्याजदरामध्ये झालेले जे बदल आहे त्यामुळे तुमच्या रोख्यांच्या किमतीमध्ये बदल होऊन तुम्हाला त्यामध्ये मिळणारी जी काही तुमची किंमत आहे, पैशाचे जे मूल्य आहे, तिथे कमी जास्त होऊ शकते. तुम्ही 1 लाख रुपये गुंतवलेले आहेत, भविष्यामध्ये व्याजदरात काही बदल झाले तर तुमचे तिथे पैसे कमी होऊ शकतात किंवा वाढू शकतात. अशा प्रकारे रोख्यांमध्ये म्हणजे शेअर्समध्ये जर गुंतवलेले पैसे असतील तर त्यामध्ये वस्तूच्या मूल्यामध्ये तिथे फरक असतो. आणि स्थावर मालमत्ता जर घेतली, स्थावर मालमत्तेच्या मूल्यामध्ये बाजारातील मूल्यानुसारच फरक पडत असतो. तिथे तुम्हाला तुमचे मूल्य टिकूनच राहील असं सांगता येत नाही. भविष्यात एखाद्या वस्तूची किंमत खूपही वाढू शकते किंवा ती कमीही होऊ शकते. त्यामुळे
तुम्हाला बॉन्ड्समध्ये पैसे गुंतवलेले असतील ते योग्य, किंवा तुम्ही नगदी तुमचे पैसे नेट बँकेमध्ये जमा करत असाल तरीही योग्य. अशा प्रकारे पैशाचे मूल्य हे बाजार नियमानुसार बदलत असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रतिरूप पैसा काय आहे, पैसा काय आहे, त्यामधला फरक काय आहे हे आपण आज जाणलेलं आहे.